नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतेय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार संपन्न. वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देण्याचा आदेश रद्द. गोंदियात शिवशाही बस उलटून भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती. आणि जनजागृती निमित्त जेजुरी देवस्थानच्या वतीने संविधान उद्देशिकेचं वाचन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत महायुती सरकारमधील मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. मात्र अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. अशातच शिंदे गट शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार, सत्ता स्थापनेचा दावा कधी केला जाणार यावर भाष्य करताना 2 डिसेंबर नंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकतं असं वक्तव्य केलं होतं. मात्र आता येत्या 5 डिसेंबरला महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधीसाठी आझाद मैदानाची चाचपणी केली जाते. महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय झाला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. राज्यात वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधा आणि बळकटीकरणासाठी 10 कोटींच्या निधीचा GR 28 नोव्हेंबरला काढण्यात आला होता. मात्र हा निर्णय प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याचं स्पष्ट होताच मुख्य सचिव सुजिता सौनिक यांनी तो रद्द केला. काळजीवाहू सरकार असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही हा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतला गेला असल्याचं नमूद करत प्रशासन योग्य ती दुरुस्ती करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यामध्ये होतील असं वक्तव्य आमदार संजय सिरसाट यांनी केलंय. राज्यात महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे पूर्वीप्रमाणे मिळतील, तसेच वक्फ बोर्डाला पैसे देणे गैर नाही. मात्र त्याचा वापर जर गैरमार्गाने होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे असं मत संजय सिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील. 1500 चे 2100 कन्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये 2100 कन्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हापासून त्यांना 2100 मिळतील असा एकंदरीत अंदाज आहे. वक्फ बोर्ड जे आहे ते वक्फ बोर्डला निधी दिल्याचे GR काढण्यात आला आहे. मग त्यात काय वावगं गैर काय? वक्फ बोर्डला पैसे देणं हे गैर नाही आहे. त्या पैशाचा वापर इतर कामाला जर होत असेल तर त्यांना आमचा विरोध राहील. पण परस्पर मंत्र्यांना माहिती न होऊ देता किंवा आचारसंहिता कालावधीमध्ये अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाने काढलेलं मनाने काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल. मंत्रिपदासाठी लॉबिंगचा प्रयत्न जो आहे तो केला जातो अशी माहिती मिळते. मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात. आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांकडे जाणं, 4 कार्यकर्ते पाठवणं, निवेदन देणं हे सर्व प्रकारे पूर्वीपासून घडत आलेले आहेत. परंतु जे नेते असतात ते या गोष्टीला सिरियस घेत नाहीत. ज्याची नियुक्ती करायची किंवा ज्याचं वर्णी लावायची तो नेत्याचा अधिकार असताना ते बजावतात. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले, मात्र त्याची परिस्थिती अवस्था दयनीय आहे. सगळ्या दयनीय अवस्था आता फिटल्या जातील. सगळं जे काही कालावधी होता या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त लक्ष होतं. आता हे दालनाचं सुद्धा काम होईल आणि महापौर निवासस्थानी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं संग्रहालय किंवा त्यांचं आर्ट गॅलरी जे आहे तिथं ती सुद्धा पूर्णत्वात येईल. 6 महिन्यामध्ये त्याचं सुद्धा लोकार्पण केलं जाईल. विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याचं वेळापत्रक जाहीर होण्याचं सांगितलं. जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अनेक संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतल्या जातील. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला आणि विशेषतः काँग्रेसला मोठा फटका बसल्यामुळे आमदार सतेज पाटलांना मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानं कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत असतानाच आता काँग्रेस समर्थकांकडून सतेज पाटील यांना धीर देण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. निष्ठेत तडजोड नाही, वेळ कोणतीही असू देत, काल, आज आणि उद्या पण बंटी साहेबांसोबत असा उल्लेख या पोस्टर मध्ये करण्यात आलाय. त्यामुळे हे पोस्टर संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनल्याचं पाहायला मिळतंय.
मालेगाव सामान्य रुग्णालयात शुगर, बीपी, कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी अँटी रेबीज लस या औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालाय. तसेच दवाखान्याची लिफ्ट देखील बंद असल्याने तातडीचे उपचार हव्या असणाऱ्या पेशंटची हेळसांड होत असल्याने नागरिकांमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला जातोय. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण यांनी माहिती देताना औषधांच्या तुटवड्याबाबत वरिष्ठ स्तरावर कळवले असून लिफ्टचा मेंटेनन्स हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांना देखील सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. हॉस्पिटलमध्ये जवळपास औषधांचा तुटवडा आहे असं समजतं. काय निश्चितच काही औषधांचा तुटवडा आहे. उदाहरणार्थ NCDचे मेडिसिन म्हणजे शुगर, BP यासाठी लागणाऱ्या गोळ्या या औषधांची थोडी कमतरता आहे. व रेबीपूर म्हणजे जेव्हा कुत्रा चावतो त्यासाठी आपण लस देतो त्याचा पण शॉर्टेज आहे. परंतु आमच्या स्तरावरनं आम्ही ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो व वरिष्ठ स्तरावर सुद्धा आमचं कंटिन्युअस फॉलोअप आहे व हे लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध होतील. रायगड जिल्ह्यात मागील 2 ते 3 वर्षांपासून सुरू असलेली जलजीवन मिशन योजनेची कामं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. अलिबाग तालुक्यातील ताडवागळे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या ग्रामस्थांनी येथील योजना अपूर्ण राहिल्यामुळे चक्क कॉन्ट्रॅक्टरलाच बेदम चोप दिलाय. काम का पूर्ण झालं नाही असा जाब विचारतानाच या अधिकाऱ्यांसमोर कॉन्ट्रॅक्टरने उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोरच कॉन्ट्रॅक्टरला मारहाण केली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी हे कार्यालयीन वेळेत शासकीय कार्यालयातच गुटखा खात असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी वरिष्ठांकडे दिली. शासन स्वतः तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा वगैरे सेवन न करण्याची जाहिरात करून जनजागृती करत असते, पण शासकीय अधिकारी जर स्वतः शासकीय कार्यालयात बसून गुटख्याचे सेवन करतात ही संतापजनक बाब असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. अमरावतीच्या कलोती नगरात मध्यरात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी एका घरात शिरून मायलेकीला चाकूचा धाक दाखवून 1,26,000 रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. कलोती नगरातील सराफ लेआउटमध्ये ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कलोती नगरमध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना, जो आरोपी आहे त्यातला, तो खिडकीच्या मार्गाने कटरच्या साहाय्याने खिडकीचं गज वाकवून तो त्यांनी घरामध्ये प्रवेश केला होता आणि चाकूचा धाक दाखवून त्याने दागिने आणि 5,000 रुपये असं एकंदरीत 1,26,000 रुपयाचे त्यांनी सोनं आणि दागिने घेऊन, सोने आणि पैसे घेऊन तो पळून गेलेला आहे. त्याचा तपास चालू आहे. आमची पथकं रवाना झालेली आहेत. आरोपीचा लवकरात लवकर शोध लागेल त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे. घरामध्ये सून आणि सासू अशा 2 महिला होत्या आणि दोघी महिला असल्यामुळे कदाचित त्यांनी रेखी केलेली असावी. अगोदर या घरामध्ये महिला असतात आणि त्यानंतर त्याने ते गुन्हा केलेला आहे.
नाशिकच्या दिंडोरीत लाचखोरीचे एक गंभीर प्रकरण समोर आले असून दिंडोरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे याला 20,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। यातील तक्रारदार हे कोशिंबी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून शासनाने त्यांना विविध कामांसाठी दिलेल्या 2,27,000 रुपयांच्या निधीचे लेखा परीक्षण झाल्यानंतर मांडगे यांनी तक्रारदाराकडून 10% कमिशन म्हणून 20,000 रुपयांची मागणी केली होती। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मांडगे हे लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेलेत। गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेत। सध्या बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढवण्याची भीती वर्तवली जाते। दरम्यान गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिलेत। लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात पारकटे गल्लीत आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पारकटे गल्लीत एक बिबट्या घराच्या छतावरून उडी मारत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। या घटनेची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून उदगीर शहरात प्रथमच बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। पाटण तालुक्यातील विहे गावातील कोयना नदीकाठी असलेल्या एका शिवारात 8 शेतकऱ्यांचा 20 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आग विझवण्यासाठी ग्रामस्थ आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 2 अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केलाय। वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असं सांगण्यात आलं होतं। आता निवडणूक संपली, महायुती सरकार आलं, त्यामुळे आमच्या सोयाबीनच्या हमी भावाचा काय झालं असा संतप्त सवाल अमरावती जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करतात। सध्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत 3,800 ते 4,200 रुपयांनी सोयाबीन विक्री होते। राज्य सरकारने सोयाबीनला हमी भाव 4,892 इतका जाहीर केला, मात्र नाफेडचे नियम निकष भयंकर असल्याने व्यापाऱ्यांकडून सध्याच्या हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री होतीये। निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने 7,000 रुपये भाव देऊ शेतकऱ्याला असं आश्वासन दिलं होतं आणि महायुती सरकारने 6,000 रुपये हमी भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं। परंतु 4,892 हमी भाव असताना सुद्धा आज शेतकऱ्याला आपलं सोयाबीन 3200 ते 41 रुपये या भावात विकावं लागत आहे। प्रचंड बहुमताने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून आलं, परंतु शपथविधी बाकी आहे। परंतु यावेळेस मार्केटमध्ये आवक मंदावली आहे। शेतकऱ्याला प्रतीक्षा आहे की आपल्याला 6,000 रुपये सोयाबीनला भाव मिळेल। शेतकऱ्याला आशा आहे की काहीतरी होईल, त्यामुळे सध्या आवक मंदावली आहे बाजार समितीमध्ये।
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून भंडारा जिल्ह्यात सर्वत्र धान कापणी जोमात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र तरी सुद्धा शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात धान्य विकावं लागतंय. धान्य खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून आता तरी धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी धान उत्पादक शेतकरी करतायत. शिवशंकर राणे मेगाव. शेतकऱ्यांना म्हणायचा प्रयत्न म्हणला म्हणजे जेव्हा धान कापणीला येते त्या पिरियडमध्ये केंद्र चालू राहत नाही. आम्हाला मार्केटमध्ये धान आणावं लागते आणि इथे 2000 रुपये जाते, तिथे 2300 रुपये जाते. आणि केंद्रावर जरी नेला आपण केंद्र चालू झाले आहे, केंद्र एक तर पाऊण महिना झाला उशिरा चालू झाले, त्या कारणात सामन्याला नुकसान झाला. आणि तिथं आपण नेला तर काय होते की एका बोऱ्याच्या मागे 3 कट्टे भरतात तिथं आणि एका कट्ट्याचे 10 रुपये ते 15 रुपये भराई म्हणून घेतात तिथं. तर ते 45 रुपये आमचे जवळच्या जातात आणि तेवढा पण आम्हाला तिथे काही रेट भेटत नाही, म्हणून आम्हाला केंद्र इकडे मार्केटला आणावं लागतो. ही आमची देश आहे की दरवर्षीप्रमाणे जसा 11वा महिना लागताना केंद्र चालू होतात तसे नेहमीप्रमाणे झाल्या पाहिजे. अमरावतीच्या तिवसा शहरात आंबेडकरी कार्यकर्ते गजानन रामटेके यांना संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करत आरोपींना अटक करण्याची मागणी करत आंबेडकरी अनुयायांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी शेकडो आंबेडकरी अनुयायांनी धम्मध्वज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आणि संविधानाची प्रत हातात घेत पोलीस तसेच राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळतंय. जे घटनास्थळ आहे, बाबासाहेबांचा जो पुतळा आहे, पोलीस स्टेशनचं अंतर अत्यंत हाकेच्या अंतरावर हा बाबासाहेबांचा पुतळा होता. आणि जी घटना झालेली आहे त्या घटनेत ज्या पद्धतीनं पोलिसांचा रोल होता त्या ठिकाणी पोलिसांचा जो इंटेलिजन्स आहे तो फेल्युअर झालेला आहे असं या ठिकाणी दिसतं आहे. ज्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं त्या लोकांना कोणत्या आधारावर त्यांनी सोडलेलं आहे या संदर्भामध्ये पोलीस अनुत्तरित आहेत. म्हणून आम्ही आज सगळ्या पक्षांच्या वतीनं आणि आंबेडकरी समुदायाच्या वतीनं पोलिसांना जे विचारलं तर पोलिसांकडे या संदर्भामधले कोणतेही उत्तरं नाही आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर कार्यवाही लवकरात लवकर व्हावी आणि ही जे वस्ती आहे ही बेदरलेली आहे आणि ही सत्ता परिवर्तनाच्या नंतर कोणीही असुरक्षित राहू नये याची शाश्वती आम्ही मागायला या ठिकाणी गेलेलो होतो. आम्ही पोलिसांकडनं अपेक्षा करतो आहेत की जे सोडलेले आरोपी आहेत त्यांनी तात्काळ अटक करावी, अन्यथा या समाजाला पुन्हा दाद मागण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर विराट मोर्चा काढावा लागेल. धुळे तहसील कार्यालयासमोरच्या श्रीराम पेट्रोल पंप ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र संबंधित ठेकेदाराने श्रीराम पेट्रोल पंप ते तहसील कार्यालयापर्यंतच अर्धवट रस्ता केल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. तहसील कार्यालयाच्या पुढे जाणाऱ्या रस्त्यावर केवळ खडी टाकून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदाराने केल्यामुळे या परिसरात धुळीचं साम्राज्य निर्माण झाले. प्रशासनाने या गंभीर गोष्टीकडे लक्ष देऊन तात्काळ रस्ता पूर्ण करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मी राज साळवी, एकलव्य सेना अध्यक्ष. मी नेहमी तहसील कार्यालयामध्ये कामासाठी येतो, लोकांच्या कामासाठी. तर त्यावेळेस इथं जवळजवळ 1 महिन्यापासून हे रोडाचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. अर्ध काम केलं बारापत्तरकडे, पण तहसील कार्यालयापासून तर शेवटच्या कोपऱ्यापर्यंत इथं फक्त कॉन्ट्रॅक्टरने खडी टाकून दिलं आणि ती सिमेंटची धूळ टाकून दिली. 1 महिन्यापासून या धुळीचा एवढा त्रास आहे इथल्या संपूर्ण दुकानदारांना आहे. परत सरकारी कार्यालयामध्ये पण धूळ जाते आणि इथं येणारे जाणारे जे कामाला येणारे जे लोक आहे यांना धुळीपासून खूप त्रास आहे. संबंधित ठेकेदार त्या तपास लागत नाही, काही नाही. इथं पाणी मारत नाही. पाणी जर मारलं असतं तर धूळ थांबला असता. समोर झेरॉक्स दुकान मागे किमती झेरॉक्स मशीनं आहेत आणि धूळमुळे खराब होते. तरी माझी विनंती आहे की इथले जे ठेकेदार असतील त्यांनी
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या गडावर मार्तंड देव संस्थानच्या वतीने संविधान जनजागृती निमित्त संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. त्याचबरोबर संविधान संवर्धनासाठी शपथ देखील घेण्यात आली. यावेळी ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे यांनी संविधानाबद्दल माहिती दिली आहे. विश्वस्त अनिल सौदंडे यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन केले. या प्रसंगी मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, व्यवस्थापक आशिष बाटे, बाळासाहेब खोमणे, महेश नाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. वेळ झाली या बातमीसह हेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.